Hello check. 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 चला आजच्या दिवसातील पहिली मॅच ती आपण इथे कंप्लीट करणार आहोत. हॅलो चेक. आई गावदी पारुल डोंगरे आणि दुसऱ्या बाजूने अष्टविनायक पालिवली अशी पहिली मॅच. चला दोन्ही संघ उपस्थित असतील तर आपण टॉस बॉक्स मध्ये यायचंय. चला आजच्या दिवसातील पहिली मॅच देखील आपण पाहू शकणार आहोत. एका बाजूने चला आजच्या दिवसात जे हे दोन संघ खेळणार आहेत अर्थातच आपण पाहू शकणार आहोत आई गावदे पारोल डोंगरे आणि दुसऱ्या बाजूने अष्टविनायक पालवली संघ. या दोन संघादरम्यान पहिली मॅच ती आपण कंप्लीट करणार आहोत. आणि चला दोन्ही संघाचे कॅप्टन उपस्थित झाले असते तर आपण यायचे. आपण करतोय आजच्या दिवसातील पहिल्या मॅचचा टॉस. आई गावदी पारोळ पारोल डोंगरीपारा संघाचा कॅप्टन आई गावदेवी पारोल डोंगरीपारा संघाचा कॅप्टन आपण यायचंय. आपण करतोय टॉस.
चला दोन संघ उपस्थित झाले गेलेत. आई गावदेवी पारल डोंगरेपाडा आणि दुसऱ्या बाजूने अष्टविनायक पालवली संघ. चला दोन्ही संघाचे कॅप्टन आपण यायचे आपण करतोय टॉस. आजच्या दिवसातील पहिली मॅच ती आपण इथे कंप्लीट करणार आहोत. चला दोन संघ आपण आजच्या दिवसातील पहिली मॅचचा टॉस करणार आहोत. एका बाजूने आपण पाहत आहेत आई गावदेवी पारल डोंगरीपाडा संघ आणि दुसऱ्या बाजूने अर्थातच अष्टविनायक पालवली संघ. या दोन संघादरम्यान पहिल्या मॅचचा नाणेफेकीचं कौल ते कंप्लीट केलं जाईल. दोन्ही संघाचे कॅप्टन आपण यायचे. याच गावातील एका व्यक्तिमत्वाच्या माध्यमातून करतोय आपण पहिल्या मॅचचा टॉस. एका बाजूने अष्टविनायक पालवली, दुसऱ्या बाजूने आई गावदेवी पारोल डोंगरीपाडा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. छापा असा कॉल दिला आणि डेफिनेटली छापा असाच कॉल आला. चला व्यासपीठावरती जाऊन स्थानापनाचे दोन्ही संघाला द्यायचे शुभेच्छा. प्रथमतः जर पाहिलं तर नाणेफेकीचं कौल जिंकलंय. आपला निर्णय येतो का असेल? क्षेत्ररक्षण असेल. क्षेत्ररक्षण घेतलं. एकंदरीत जर पाहिलं ना तर या विकेटवरती धाबा बनतायत, परंतु कालच्या दिवसामध्ये धाबा बनल्या नाहीत, तर कितपत रोखण्याचा मनसुबा असेल? +40+ आसपास रोखण्याचा प्रयत्न करतील. 40च्या आतमध्ये रोखण्याचा मानस ठेवायला कुठले असे मुख्य 3 गोलंदाज असतील त्यांच्याकडे तुझा जास्त विश्वास आहे? अजित आहे, करण आहे, अंकेश आणि भावेश. नक्कीच या 3 गोलांकडे तुझा जास्त विश्वास असेल. थँक्यू सो मच. होते अर्थातच पारोल डोंगरीपाडा संघाचे कॅप्टन बोलूयात आपण अष्टविनायक पालवली संघाच्या कॅप्टनकडे. टू टॉस जिंकला असता का निर्णय असता? फिल्डिंगच घेतली असते. क्षेत्ररक्षण घेतलं असतं, परंतु यावेळेस बॅटिंग करण्यासाठी आमंत्रित केलं. बॅटिंग करत असताना कितपत पोचण्याचा मनसुबा ठेवाल? 40+ करण्याचा प्रयत्न करू. 40+ धावसंख्या विकेटवरती करणार आहेत. कुठले असे बॅटर असतील ते यूज करतील? विलास घाटार. नक्कीच थँक्यू सो मच. हे होते अष्टविनायक पालवली संघाचे कॅप्टन. पुढ्यात मॅचच्या दिशेनं आजच्या दिवसातील पहिली मॅच आई गावदेवी पारोल डोंगरीपाडा आणि दुसऱ्या बाजूने अष्टविनायक पालवली संघ. चला लगेच आपण जायचे मैदानाच्या आतमध्ये. 2 दिग्गज संघ आजच्या दिवसातील पहिली मॅच ती आपण कंप्लीट करणार आहोत. चला 2 संघ लगेच मैदानाच्या आतमध्ये जायचंय आपण. आजच्या दिवसातील पहिली मॅच ती आपण इथे आज कंप्लीट करणार आहोत. एका बाजूने आई गावदेवी पारोल डोंगरीपाडा आणि दुसऱ्या बाजूने अर्थातच पाहायला मिळते जरीमरी अष्टविनायक पालवली संघ आपण पाहू शकतात. चला 2 संघ मैदानाच्या आतमध्ये आपण जायचंय. लगेच क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं आणि 2 बॅटर ते मुख्य मैदानाच्या आतमध्ये आपण पाठवायचे. आपण लगेचच मॅचला सुरुवात देखील करणार आहोत. चला लगेच 2 बॅटर आपण मैदानाच्या आतमध्ये जायचंय आणि क्षेत्ररक्षणाची विभरचना आहे ती देखील इथे कंप्लीट करायची. आपण मॅचला सुरुवात लगेचच करणार आहोत. आई गावदेवी
पालखडी आयोजित कैलासवासी नितेश मूर्ती चषक 2025चा हा रणसंग्राम आपण पाहत आहेत आणि त्यामध्ये आजचा चौथा दिवस आणि चौथ्या दिवसातील ही पहिली मॅच. उद्याच्या दिवसामध्ये महाअंतिम मॅच देखील आपल्याला पाहायला मिळणार आहेत आणि महाअंतिम सामने देखील आपल्याला पाहायला मिळणार आहेत. तर आजच्या दिवसाची सुरुवात आपण या दोन संघांच्या माध्यमातून करतोय. अर्थातच एका बाजूने अष्टविनायक पालिवली संघ आणि दुसऱ्या बाजूने आई गावदेवी डोंगरीपाडा पारोल संघ आपल्याला पाहायला मिळतो आणि या दोन संघादरम्यान पहिली मॅच ती आपण इथे कंप्लीट करणार आहोत. चला दोन संघ लगेच क्विकली मैदानाचा ताबा घ्यायचा आहे कारण चला डोंगरीपाडा संघ आपले जो काही क्षेत्ररक्षण येतो सजवून घ्यायचा आहे. चला लगेच मैदानाच्या आतमध्ये आपण जायचं आहे. चला दोन मुख्य बॅटर ते आपण तयारीत राहायचंय. मैदानाच्या आतमध्ये जायचंय. दोन पंच आपण देखील मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. आपण लगेचच मॅचला सुरुवात ती करणार आहोत. चला दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये मुख्य आपण जायचंय आणि दोन पंच ते देखील मैदानाच्या आतमध्ये जायचंय. 4 दिवसामध्ये खूप सुरेख पद्धतीची कामगिरी ज्या पंचांच्या माध्यमातून केली. अर्थातच विशालजी रावते आणि दुसऱ्या बाजूने आपण पाहू शकता आहेत सचिन अंधेर. आपण पाहू शकता आहेत विशाल रावते आणि सचिन अंधेर पंचांच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. अर्थातच 4 दिवसांमध्ये योग्यतेने ती कामगिरी पार पाडली आणि आजच्या दिवसासाठी देखील सकाळच्या सत्रामध्ये उपस्थित झाले गेले. दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये मुख्य दाखल झालेत आणि दुसऱ्या बाजूने आपण पाहू शकता अर्थातच
चला मॅचला सुरुवात होती. दोन बॅटर ते मुख्य मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत आणि सलामीची जोडी अर्थातच अष्टविनायक पालवली संघाच्या माध्यमातून ती दाखल झाली आहे. बॉलिंग मार्कवरती आपण पाहू शकतात आई गावदेवी पारोल डोंगरीपाडा संघ आपण पाहू शकतात. त्यांच्या माध्यमातून बॉलिंग मार्कवरती गोलंदाज देखील सज्ज केला जाईल. आता इथनं या मॅच मध्ये कशा पद्धतीची रंगत, कशा पद्धतीची ट्विस्ट ही सकाळच्या सत्रामध्ये पाहायला मिळणार आहे. कारण दोन संघ जर पाहिले तर ते मातब्बर आहेत, दिग्गज संघ आहेत आणि दिग्गज संघांमधील ही मॅच ती देखील पाहायला मिळणार आहे. नेक्स्ट मॅच आपण पाहू शकतात नवना स्पोर्ट भंडारपाडा आणि दुसऱ्या बाजूने जर पाहिलं गेलं तर आई गावदेवी 11 कुहे संघ या संघादरम्यान पुढील मॅच असणार आहे. दोन्ही संघांनी देखील तयार राहायचं. सकाळच्या सत्रामध्ये आपण देखील उपस्थित व्हायचं आहे. चला मॅचला सुरुवात होतीये. आजच्या दिवसातील पहिली मॅच ती मात्र आपण पाहू शकणार आहात. दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये मुख्यतेने दाखल झालेत. प्रवीण जाधव आणि त्याच्या साथीनं सचिन सापटे आपण पाहू शकतात. बॉलिंग मार्क वरती आपण पाहू शकतात करण मातेर आपल्याला पाहा मिळतो जो गोलंदाजी मार्क वरनं सज्ज झालाय. आता इथनं 4 षटकांचा सामना असेल. त्यातील पहिले षटक जर पाहिलं तर ते पिबन साठी बंधनकारक असेल आणि त्या पिबन षटकामध्ये आपण पाहू शकतो सचिन माते रातो दाखल झालाय. त्याच्या माध्यमातून जर पाहिलं गेलं तर कशा पद्धतीची गोलंदाजी ती केली जाईल. सचिन सॅकिंग एंडकडे सज्ज आहेत. टाळ्यांच्या गजरामध्ये करूयात पहिल्या मॅचची सुरुवात. पहिला बॉल करण, पहिलाच बॉल आउटसाइड लेग स्टंप होता आणि त्याचमुळे बॉलला एक्झिक्यूट करण्याचा प्लॅन तो झालाय अनसक्सेसफुल. एकंदरीत जर पाहिलं तर गोलंदाजाच्या माध्यमातून फुल्लर लाईनचा चेंडू तिकडे हाताला गेला आणि त्यावरती जर पाहिलं तर सुंदरतेने आपण पाहू शकतो चेंडूची सांगता कंप्लीट झाली आहे. पहिला बॉल तर सुरेख पद्धतीने कंप्लीट झाला गेला. पुनश्च एकदा गोलंदाज करण आपण पाहत आहेत. यावेळेस अजून एक चांगला बॉल, अजून एक चांगला बॉल सुरेख. सकाळच्या सत्रामध्ये सुरुवात आहे ना ती जर पाहिलं तर गोलंदाज करण मातेरासाठी सुरेख पद्धतीची पाहावी मिळते. कारण ज्या पद्धतीचे 2 चेंडू हाताळलेत ना त्याच रिच मध्ये आणि त्याच रेंज मध्ये जर पाहिलं तर चेंडू हाताळले ना तर योग्यतेने चेंडू हाताळले जातील. यावरती जर पाहिलं तर कुठल्याही पद्धतीची शंका नाही. कारण अचूक टप्प्यावर भेदक मारा तो केला जातोय. यावेळेस बॅटच्या रडारमध्ये आलाय. तिकडे एक सिंगल धावेचा कॉल तो झालाय कंप्लीट. कारण नॉस्ट एंड कडे जर पाहिलं तर प्रवीण होते आणि प्रवीणच्या माध्यमातून सुरेखतेने पाहू शकतात आपण एक धाव ती कंप्लीट केली आहे. एक केरीच्या मदतीने आपण पाहू शकतो धावसंख्या 1 ने वाढली गेली आणि फलकावरती जर पाहिलं तर 3 चेंडू अखेरीस धावसंख्या फलकावरती आपण पाहत आहेत अर्थातच पोचली गेली आहे. 1 या आकड्यावरती अजूनही 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. बॉलिंग मार्क वरती करण मातेरा आपण पाहत आहेत. यावेळेस समोरच्या दिशेनं दाउंडी ग्राउंडच्या क्षेत्रामध्ये बॉल उडवला गेलाय. बॉल निघून गेलाय. आता मैदानाच्या आतमध्ये थांबेल का? यावेळेस जर पाहिलं तर बॉल आउटफील्ड खेळावे आणि त्याच बोली जर पाहिलं तर आतमध्ये थांबलाय. 2 धावा कंप्लीट झाल्या. तिसऱ्या धावेसाठी वेगाने आलेत आणि तब्बल 2च धावेवर समाधान इथे 3 धावा तिकडे एक्झिक्यूट केल्या. तब्बली 3 धावा पळून पूर्ण केल्यात आणि 3 धावेच्या मदतीने आपण पाहू शकतो धावसंख्या तिहेरीने वाढते आणि 4 चेंडू अखेरीस आपण पाहू शकतो धावसंख्या फलकावरती 4 या आकड्यावरती पोहोचली गेली आहे. 4 धावा सध्याच्या घडीला विकेटच्या पटलावरती जरूर पोहोचल्या गेल्या. एकंदरीत जर पाहिलं गेलं तर चेंडू आतमध्ये थांबला आणि त्याचमुळे जर पाहिलं तर 4 धावा त्या कंप्लीट झाल्यात. यावेळेस समोरच्या दिशेने खेळण्याचा मानस दाउंडी ग्राउंडच्या क्षेत्रामध्ये पुन्हा एकदा बॉलला फील्ड केलंय.
बॉल तिकडे स्टॉप केलाय, कलेक्ट केलाय आणि तदनंतर जर पाहिलं तर एक सिंगल धाव ती कंप्लीट झाली आहे. सिंगल डबलला सकाळच्या सत्रामध्ये या P1च्या षटकामध्ये प्राधान्य दिलं जातं आणि हे चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पेशकश केलं जात आहे. अर्थातच आपण पाहू शकता सचिन सापटे आणि दुसऱ्या बाजूने प्रवीण जाधव आपण पाहत आहेत. ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली होती आणि बॉलिंग मार्कवरती आपण पाहत आहेत ना की करण मातेरा ज्याने आतापर्यंत षटकातील जर पाहिलं ना तर 5 चेंडूचा खेळ तो अद्यावत केला आणि 5 चेंडूमध्ये जर पाहिलं तर 5 धावा. यावेळेस आउटसाइड लेग स्टंप होता परंतु बॉल लॉंग स्टॉपला क्लिअर देखील झालाय, निघून गेलाय सरळ, शेवटच्या बॉलवरती आलाय. आज चौकार येतोय 4. एका षटकाचा खेळ तो कंप्लीट झाला आणि एका षटकाखेरीज धावसंख्या फलकावरती आपण पाहू शकता निश्चिततेने 9 या आकड्यावरती पोहोचली गेली आहे. 9 ही धावसंख्या सध्याच्या घडीला विकेटच्या पटलावरती जोडण्याचं काम ते केलं गेलंय. अजूनही 3 षटकांचा खेळ बाकी आहे आणि या 3 षटकांमध्ये कितपत पोहोचण्याचा मानस तो ठेवला जाईल हे देखील आपण पाहूयात. अजित गिंधोले आपण पाहू शकतात बॉलिंग मार्कवरती सज्ज झालाय. सचिन सापटे आणि प्रवीण जाधवच्या माध्यमातून अफलातून पद्धतीची कामगिरी ती केली गेली आहे. अजित आलय बॉलिंग मार्कवरती आपण पाहू शकतात षटक क्रमांक 2 साठी त्यांना आणलं गेलंय आणि त्यांच्या माध्यमातून 6 चेंडूंचा खेळ तो कंप्लीट केला जाईल. त्यातील जर पाहिलं तर पहिला बॉल टाकण्यासाठी आपल्या पॉपिंग क्रीजवरती अर्थातच बॉलिंग मार्कवरती सज्ज झाले. यावेळेस आउटसाइड डी ऑफ सम आहे. पहिलाच बॉल तिकडे वाईट घोषित केला गेला आणि त्याचमुळे पंचाच्या माध्यमातून हा बॉल जर पाहिला तर वाईट म्हणून घोषित केला गेलाय. अर्थातच तिकडे व्हाईट बॉल आलाय आणि व्हाईट बॉलच्या मदतीने आपण पाहू शकतायत ना की धावसंख्या फलकावरती 1 निवडली गेली आहे. एक सिंगल धाव सकाळच्या सत्रामध्ये ती अतिरिक्तच्या स्वरूपाने या षटकामध्ये दाखल होईल. अजित जो गोलंदाज आहे दुसऱ्या बाजूने जर पाहिलं गेलं तर सचिन यावेळेस जर पाहिलं तर स्विच चिटचा पटका खेळण्याचा मानस होता का, परंतु तिकडे देखील पंचांकडे दाद मागली जाते. पंच या चेंडूवरती इंटरेस्ट जरूर दाखवत नाहीत कारण हा फिअर बॉल आहे, हा चांगला बॉल आहे आणि त्याचमुळे पंचांचा इंटरेस्ट नाही आहे या बॉलवरती. एक चेंडूचा खेळ तो आतापर्यंत इथे अद्यावत झालाय. धावसंख्या जर पाहिली तर ती 10 या आकड्यावरती पोहोचली गेली आहे. 10 ही धावसंख्या सध्याच्या घडीला विकेटच्या पटलावरती पोहोचली गेली आहे. आता इथनं पाहू शकतात 5 चेंडू शिल्लक आहेत. समोरच्या दिशेने उडवलाय फटका, इकडे फसला गेलाय जरूर. क्षेत्ररक्षक वेगाने चेंडू खाली आलेत परंतु त्यांच्या हातामध्ये चेंडू लागला नाहीये. 2 धावा कंप्लीट झाल्या. तिसऱ्या धावेसाठी देखील तिकडे येण्याचा मानस होता परंतु एंड मुवमेंटला तिकडे तो मानस नाही घेतला आणि त्याचमुळे 2 धावा तिकडे कंप्लीट झाल्यात. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या फलकावरती वाढते आहे आणि दुहेरीने पुढे सरकते आहे. जाऊन पोहोचली गेली फलकावरती 12 आकड्यावरती. अफलातून पद्धतीची कामगिरी ती आजच्या दिवसामध्ये आपण पाहू शकतायत. अजित गिंधोले आपण पाहतायत त्याच्या माध्यमातून षटकातील आतापर्यंत 2 चेंडूचा खेळ तो झालाय अद्यावत आणि 12 ही धावसंख्या सध्याच्या घडीला विकेटच्या पटलावरती जोडली गेली आहे. अजूनही 4 चेंडूचा खेळ कंप्लीट करणं बाकी आहे आणि 4 चेंडूमध्ये कितपत पोहोचण्याचा मानस तो ठेवला जाईल हे देखील पाहूयात. कारण सकाळच्या सत्रामध्ये ही पहिली मॅच मात्र आपण पाहू शकतायत आणि पहिल्या मॅचचं पहिलं षटक कंप्लीट झालंय. आता दुसऱ्या षटकाचा खेळ निम्म्या चेंडूंचा खेळ आता कंप्लीट होण्याच्या दिशेने आहे. अजूनही 4 चेंडूचा खेळ कंप्लीट करणं ते बाकी आहे. सचिन सापटे आपण पाहू शकतात प्रगतीपथावरती स्ट्रायकिंग एंडकडे आपण पाहतायत त्यांना सज्ज झालेत. यावेळेस सचिनच्या बॅटमधला फटका पॉवरफुल सजवला आहे परंतु तिकडे क्षेत्ररक्षक आहेत, चुकी करणार नाहीयेत. आता या मॅचची महत्वाची विकेट अर्थात सचिन सापटे हा देखील खेळाडू बाद झालाय. बॅटर आउट, बाद.
तर मैदानाच्या आतमध्ये विलास घाटाल तो दाखल झालाय. अष्टविनायक पालवली संघ आपण पाहतायत यावेळेस विलासच्या बॅटमधनं एक सिंगल धाव ती कन्वर्ट झाली. दुसऱ्या धावेसाठी देखील वेगाने आलेत आणि दुसरी धाव तिकडे कंप्लीट करण्याचा मानस तो झालाय सक्सेसफुल. 2 धावा आतापर्यंत अद्यावत झाल्या तरी 2 धावेच्या मदतीने धावसंख्या 14 आकड्यावरती पोहोचली गेली आहे. षटकातील 1.4 चेंडूचा खेळ तो कंप्लीट झालाय आणि 14 ही धावसंख्या सध्याच्या घडीला विकेटच्या पटलावरती जोडली गेली आहे. अजूनही जर पाहिलं ना तर षटकातील 2 चेंडूचा खेळ कंप्लीट करणं बाकी आहे आणि त्या 2 चेंडूवरती काय रणनीती असेल हे देखील पाहायचं आहे. कारण अजित गिंधोले आपण पाहू शकता ज्याच्या माध्यमातून सुरेख पद्धतीची गोलंदाजी कंप्लीट झाली आहे. 4 चेंडूमध्ये 5 रन्स त्याने दिल्यात आणि 1 विकेट ती प्राप्त केली आहे. यावेळेस फटका फसला विलासचा परंतु क्षेत्ररक्षक तिकडे जात आहे चेंडूखाली चुकी करणार नाहीये. आता विलास घाटाल देखील बाद होत आहेत. या मॅचची महत्वाची विकेट अर्थातच विलास हा देखील बॅटर बाद होतोय. विकेटचं पतन काढू बाद. तो अद्यावत झालाय आणि 5 चेंडू अखेरीस 14 या आकड्यावरती धावसंख्येचा आलेख पोहोचला गेलाय. अर्थातच इथे गोलंदाजी अजितच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीची पाहावीती आहे. यावेळेस समोरच्या दिशेने अलाउंदी कार्पेटचा आणि चेंडू इथे सजवला गेलाय. बॉल गुंगारा देऊन थेट निघून गेलाय रणांगणाच्या बाहेर. येतो शेवटच्या बॉलवरती 4 धावेचा हा चौकार. 4 पहिली मॅच आणि पहिल्या मॅच मध्ये 2 षटकांचा खेळ तो अद्यावत झालाय आणि धावसंख्येचा आलेख 18 आकड्यावरती पोहोचला गेलाय. अंकेश जोगारी हा नवीन गोलंदाज बॉलिंग मार्क वरती सज्ज झालाय आणि 18 दोन्ही सध्याच्या घडीला विकेटच्या पटलावरती धावसंख्येचा आलेख देखील पाहू शकतायत. आता इथनं 2 षटकाचा खेळ शिल्लक आहे आणि अष्टविनायक स्पोर्ट पालवली संघाला धावांचा वेग तो वाढवावा लागेल. धावांचा वेग तो थोडासा इथे त्याला स्पीडअप पकडावा लागेल कारण ज्या पद्धतीची धावसंख्या फलकावरती जोडली गेली आहे ना 18 ही धावसंख्या सॅटिस्फॅक्शन देणारी धावसंख्या आहे जरूर. परंतु इथनं 2 षटकांमध्ये तुम्हाला 25 ते 30 धावा तुम्हाला घ्यावाच लागतील कारण ज्या पद्धतीची विकेट आहे या विकेटवरती सकाळच्या सत्रामध्ये धावा बनत आहेत आणि त्या इंटेन्शनने तुम्हाला प्रयत्न देखील करावे लागणार आहेत. यावेळेस आडवा बाटणे केल्याचा मानस होता आणि सेल्फ फॉलो थ्रो मध्ये चेंडूला तिकडे आपण पाहतायत ना फील्ड केलं गेलं आणि त्यानंतर एक चांगला बॉल तो कंप्लीट झाला गेलाय. सुरेख बॉलची सांगता आतापर्यंत तिकडे कंप्लीट झाले गेले. डॉट चेंडू येतो आणि पहिल्या बॉलची सांगता या गोलंदाजाने कंप्लीट केली गेली आहे. नेक्स्ट मॅच मात्र आपण पाहू शकतायत नवना स्पोर्ट भंडारपाडा आणि दुसऱ्या बाजूने आईगावदेवी 11 कुहे संघ. दोन्ही संघांनी तयाराचा इनिंग ब्रेक मध्ये टॉस साठी यायचा आहे. यावेळेस बॅट अँड बॉल मध्ये कनेक्शन झालं नाही फटका फसला गेला आणि तिकडे देखील घडले काय मॅचची जर पाहिलं तर 3री विकेट मिस्टर प्रवीण तो देखील बाद झालाय. प्रवीण जाधव बॅक टू दी पवेलियन. धक्का क्रमांक 3 बॅटर बाद.
दोन चेंडूचा खेळ तो अद्यावत झाला आणि दोन चेंडू अखेरीस धावसंख्या 18 आकड्यावरती पोहोचली गेली आहे जरूर. आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आकाश सांबरे आपण पाहू शकता. त्याच्या साथीनं जर पाहिलं तर अजय भोईर आपण पाहतायत ही जोडी आहे मैदानाच्या आतमध्ये. आणि बॉलिंग करत असताना जर पाहिलं तर आई गावदेवी पारोल डोंगरीपाडा संघाच्या माध्यमातून ना जबरदस्त कामगिरी आपल्याला पाहायला मिळते. पारोल संघ ज्या पद्धतीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करतोय पूर्णपणे जर पाहिलं तर अष्टविनायक पालिवली संघाला नेस्तनाभूत करण्याचं काम ते मैदानाच्या आतमध्ये योग्यतेने करण्याचा जो मानस आहे ना तो सक्सेसफुल होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस वेगवान बॉल होता आणि त्या वेगवान बॉलावरती बीट झाले गेलेत. डायरेक्ट हिट केली आणि तिकडे देखील चुकी करणार नाही आहेत. बॅटर तिकडे बाद झाले गेलेत. आता अजय भोईर हा देखील बॅटर बाद झालाय. धावचीच्या स्वरूपाने आणखी एक धक्का बसतोय 18 या धावसंख्येवरती. हा चौथा धक्का विकेटचा पद्धत खेळाडू बाद. बाईकची की जर अजित भोईर आपण पाहू शकतात नव्याने दाखल झाला आणि दुसऱ्या बाजूने जर पाहिले गेलं तर त्याच्या साथीनं आकाश सांबरे हा बॅटर आपण पाहू शकता. दोन नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत आणि धावसंख्या फलकावरती जर पाहिली तर 18 आकड्यावरती पोहोचली गेली आहे. आता इथनं या मॅचची सिच्युएशन ती बदलताना आपल्याला पाहायला मिळते. कारण ज्या पद्धतीची गोलंदाजी झाली धावांचा वेग तो वाढत नाही आहे. धावांचा वेग तो शांत ठेवला गेलाय कारण गोलंदाजी अटॅक तो सुरेख आहे. षटकातील 3 चेंडूचा खेळ अद्यावत झालाय. 3 चेंडूचा खेळ कंप्लीट करणं बाकी. यावेळेस पुन्हा एकदा बॅटची एज लागली आहे. क्षेत्ररक्षण तिकडे झालंय. एक सिंगल धाबेचा कॉल कंप्लीट झाला आणि सिंगल धाबेच्या मदतीने धावसंख्येत वाढ होती आणि धावसंख्येचा आलेख फलकावरती पाहू शकतात 19 आकड्यावरती पोहोचला गेलाय. 19 धावा फलकावरती जोडल्या गेल्या. 4 चेंडूचा खेळ अद्यावत झालाय आणि 4 चेंडू अखेरीस 19 धावा सॅटिस्फॅक्शन देणार नाहीयेत. परंतु इथनं धावांचा वेग वाढवावा लागेल कारण अजूनही 8 चेंडूचा खेळ तो शिल्लक आहे. 8 चेंडूमध्ये जर पाहिलं ना तर तुम्ही 20 तरी धावा घेतल्या ना तर एक फायटिंग टोटल अर्थातच 40 प्लस धावसंख्या ती फलकावरती उभी राहू शकते आणि त्या इंटेन्शनने प्रयत्न तुम्हाला करावे लागतील. आपटून टाकलेल्या चेंडूवरती पुन्हा एकदा फटका बसला गेला आहे. शॉर्ट पिच चेंडू होता परंतु तिकडे क्षेत्ररक्षण पोहोचले नाही आणि त्याचमुळे पाहू शकतात 2 धाबा त्या कंप्लीट झाल्यात आणि 2 धाब्याच्या मदतीने धावसंख्या दुहेरी वाढली गेली आहे. आणि धावसंख्या जर पाहिली तर 21 आकड्यावरती पोहोचली गेली. 4 महत्वाचे विकेट ते बाद झाल्यानंतर धावांचा वेग तो जर पाहिला तर थांबला गेला. स्मशान शांतता आहे अष्टविनायक पालिवली संघाच्या डगआउट मध्ये. परंतु इथनं वेग जर वाढला ना तर धावा होऊ शकतात. कोणाच्या बाईकची की इकडे राहिली गेली आहे आमच्यापर्यंत ती पोहोचली गेली आहे. कोणाची असेल तर ती लगेचच घेऊन जायची. शेवटचा बॉल आहे. शेवटचा बॉल आडबा बाटणे केल्याचा मानस. पंच देखील सांगतायत की षटक क्रमांक 3चा खेळ तो झालाय कंप्लीट आणि 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या फलकावरती पाहू शकतात 21-4. तीन षटकांचा खेळ तो अद्यावत झाला आणि 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या फलकावरती आपण पाहू शकता 21 आकड्यावरती पोहोचली गेली आहे. आता इथनं धावांचा वेग तो जरूर वाढवावा लागेल. अजित भोईर चांगल्या पद्धतीची बॅटिंग मैदानाच्या पेश करावी लागेल आणि त्याच इंटेन्शन पहिल्याच बॉलवरती
व्हेरी फर्स्ट बॉल अजित भोईरच्या बॅटमधनं बॉल निघून चाललाय सरळ बॅकवर्ड ऑफ स्क्वेअर लेगच्या रिजन मध्ये सीमारेषा पार. अजित भोईरचा तडाखा षटकार 6. अजितने पहिल्याच बॉलवरती आपले इरादे स्पष्ट केले आहेत की धावसंख्या फलकावरती थोडीशी कमी आहे आणि ती वाढवण्याचा प्रयत्न माझ्या माध्यमातून निश्चिततेने पाहायला मिळणार आहे आणि त्याचमुळे हा फटका एक्झिक्यूट केला. पहिल्याच बॉलवरती जर पाहिलं तर षटकार आला आणि धावसंख्या 27 या आकड्यावरती जाऊन बसली गेली आहे. यावेळेस समोरच्या दिशेने पुनश्च एकदा फटका पॉवरफुल आहे. आता पुनश्च एकदा बॉलला तिकडे कॅरी केलं गेलंय, बॉल तिकडे कलेक्ट केला गेलाय आणि तिकडे काय घडलंय मिस्टर अजित भोईर याला देखील बाद बाबा लागेल. बॅटर आउट. ऋतिक जाधव आपण पाहू शकतायत नव्याने बॅटर दाखल झालाय अजित भोईर. प्रयत्न खूप सुरेख पद्धतीचे होते परंतु काय झेल तिकडे टिपला गेला आणि त्याचमुळे त्यांना देखील बाद बाबा लागलं. आता ऋतिक जाधव आहेत तिसऱ्या बॉलवरती. ऋतिक जाधवने गेला केलाय प्रहार, बॉलला पाठवलं गेलंय सीमारेषा पार. आमच्या समालोचन कक्षाला अभिवादन देण्यासाठी बॉल निघून गेला सरळ षटकारामध्ये तब्दील. 6. तेहतीस धावसंख्या फलकावरती जोडली गेली आणि 3 चेंडूचा खेळ तो झालाय कंप्लीट. ऋतिक जाधव अफलातून कामगिरी. यावेळेस हा बॉल जर पाहिला तर तो सुरेख आहे, अफलातून बॉल आहे. 2 षटकार आल्यानंतर देखील अशा पद्धतीचा चेंडू टाकलाय अफलातून. ही गोलंदाजी जर पाहिली तर एकदम कारिगीर साबित होत असताना पाहायला मिळते, कारण काय चेंडू टाकला होता. ऋतिक जाधव ज्याने गेल्या केला होता प्रहार. यावेळेस आउट साइड ऑफ स्टंप अतिरिक्त डाव्या एसटीच्या बाहेरचा चेंडू आणि त्याचमुळे पंच सांगतायत की हा बॉल ग्राह्य धरला जाणार नाहीये. व्हाईट बॉल येतो आणि व्हाईटच्या मदतीने पाहू शकता धावसंख्या एकेरीने वाढली गेली आहे. आता फायटिंग टोटल फलकावरती जरूर उभी राहिली गेली आहे. नवना स्पोर्ट भंडारपाडा संघ आणि आई गावदेवी 11 कुहे संघाचा कॅप्टन आपण यायचे टॉस साठी. जबरदस्त चेंडूच्या हाताने ती केली जाते. 4 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. यावेळेस समोरच्या दिशेने डाऊन टी ग्राउंडच्या क्षेत्रामध्ये बॉल उडवला गेला. एक धाव कंप्लीट झाले, दुसऱ्या धावेचा मानस नाही आहे तिकडे आणि एकच धावेवर समाधान व्यक्त करावं लागतंय. एकेरीच्या मदतीने धावसंख्या वाढतीये जडून आणि वाढत असताना जर पाहिली तर पोहोचली गेली 35 या आकड्यावरती. 3.5 चेंडूचा खेळ तो अद्यावत झाला आणि 35 धावसंख्या सध्याच्या घडीला विकेटच्या पाटलावरती ती देखील जोडली गेली आहे. अजून शेवटचा बॉल शिल्लक आहे आणि आकाश सांबरे तो स्ट्रायकिंग एंड कडे आला गेलाय. आता आकाशच्या बॅटमध्ये फटका पॉवरफुल आहे. इन टू द गॅप, नो चान्स फॉर द फिल्डर. बॉल रफू चक्कर, 1 बाउन्स ओव्हर द रोप. हा बॉल निघून गेला सरळ चौकारामध्ये परावर्तित. 4. चला नवनाथ स्पोर्ट भंडारपाडा संघाचे कॅप्टन आणि आई गावदेवी 11 कुहे संघाचे कॅप्टन आपण यायचे आपण करतोय दुसऱ्या मॅचचा टॉस.
चला दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉस बॉक्स मध्ये जॉईंट व्हायचं आपण करतोय. दुसरा मॅचचा हा टॉस नवना स्पोर्ट भंडारपाडा आणि दुसऱ्या बाजूने आई गावदेवी 11 कोही संघाचे कॅप्टन आपण यायचंय आपण करतोय मॅच क्रमांक 2 चा टॉस. चला दोन्ही संघाचे कॅप्टन आपण कॉल देऊन देखील येत नाहीयेत कारण मॅच गावदेवी 11 कोही संघाचे कॅप्टन जॉईंट झालेत. नवनाथ स्पोर्ट भंडारपाडा संघाचे कॅप्टन आपण यायचे क्विकली आपण टॉस करतोय. मॅच क्रमांक आपण पाहू शकतो आजच्या दिवसातील ही दुसरी मॅच आणि दुसरा मॅचचा हा टॉस आपण इथे कंप्लीट करणार आहोत. दोन संघ ते आमच्या समवेत जॉईंट झाले गेलेत आणि दोन्ही संघाच्या दरम्यान आपण करतोय टॉस. सन्माननीय आत्मारामजी वलबे यांच्या शुभ हस्ते आपण करतोय मॅच क्रमांक 2 चा टॉस. चला आपण टॉस करतोय. गावदेवी 11 कोही संघाचे कॅप्टननी छापा असा कॉल दिला आणि छापा असाच कॉल आला गेलाय. दोन्ही संघाला द्यायच्या शुभेच्छा आणि व्यासपीठावरती जाऊन आपण स्थान बनवायचंय. प्रथमतः जर पाहिले तर नाणेफेकीचा कौल जिंकलाय. तुमचा निर्णय तो का असेल? क्षेत्ररक्षण. नक्कीच जर क्षेत्ररक्षण घेतलंय एकंदरीत या स्पर्धेबद्दल आणि या आयोजनाबद्दल तुमच्या माध्यमातून काय संदेश असेल? कशा पद्धतीने कौतुक करा? खूप सुंदर आयोजन जर बरं चांगलंच आहे परंतु क्षेत्ररक्षण घेतलंय कितपत जर पाहिलं गेलं तर रोखण्याचा तो मानस असेल? 30 ते 35 पर्यंत रोखवायचा प्रयत्न आहे. 30-35 धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न करेल. थँक्यू सो मच. हे होती गावदेवी 11 कोही संघाची कॅप्टन. आपण बोलूयात नवना स्पोर्ट भंडारपाडा संघाची कॅप्टनकडे. तुम्ही टॉस जिंकला असता तर काय निर्णय असता? नक्कीच फिल्डिंग. क्षेत्ररक्षण घेतलं असतं यावेळेस मनाविरुद्ध घडलंय. जर पाहिलं ना तर या आयोजनाबद्दल तुझ्या माध्यमातून तू काय सांगशील? नक्कीच भारी आहे. चांगला आयोजन आहे. थँक्यू सो मच. हे होते नवना स्पोर्ट भंडारपाडा संघाचे कॅप्टन. जाऊयात ऑन गोइंग मॅचच्या दिशेनं. तिकडे तब्बली आपण पाहू शकतायत ना 39 धावा पूर्वार्धाच्या खेळामध्ये लागल्यात आणि तब्बली आपण पाहू शकतो 40 धावांचं आव्हान ते ठेवलं गेलंय आणि 24 चेंडूंमध्ये 40 धावांचं आव्हान कशा पद्धतीने कंप्लीट केलं जाईल हे देखील पाहायचंय या उत्तरार्धाच्या खेळामध्ये अर्थातच सेकंड इनिंग मध्ये. चला मॅचला सुरुवात होती. पूर्वार्धाचा खेळ आजच्या दिवसातील पहिल्या मॅचचा तो झालाय कंप्लीट आणि तब्बली 39 धावा त्या फलकावरती जोडल्या गेल्यात आणि 40 धावेचं आव्हान ते अर्थातच ठेवलं गेलं. आता इथनं या दुसऱ्या डाबाला ती सुरुवात होती आणि त्यामध्ये जर पाहिलं तर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली. अर्थातच आपण पाहू शकतायत ना रोहित आणि त्याच्या साथीने संवेद गवारी तो आहे आणि रोहित सांबरे जो आपण पाहू शकतो बॉलिंग मार्क वरती रोहित सांबरेला आणलं गेलंय. षटक क्रमांक 1 चा खेळ धावसंख्यात जर पाहिलं तर सन्मानजनक अर्थातच फायटिंग टोटल ती फलकावरती जरूर आहे. पहिलाच बॉल वेगानं आला होता. त्या बॉलवरती प्रहार करण्याचा फटका तो फसला गेलाय. व्हेरी फर्स्ट बॉल विकेटचं पतन. शून्याचा चष्मा परिधान करून मिस्टर रोहित तुंबडा तो देखील बाद होतोय. बॅटर आउट बाद.
नक्कीच आपण पाहू शकतात पहिल्याच बॉलवरती विकेटचं पतन झालं गेलंय. अर्थातच मित्रांनो म्हटलं जातं ना की प्रत्येक मॅच तुमच्यासाठी एक नवीन चॅलेंज, नवीन संधी असते. कारण आधीच्या मॅचमध्ये तुम्ही कशा पद्धतीची बॅटिंग केली, आधीच्या स्पर्धेमध्ये तुम्ही काय केलं ते नाही, तर प्रत्येक दिवसाची सुरुवात ही नव्याने होत असते आणि प्रत्येक दिवस हा नवीन चॅलेंज घेऊन येत असतो. मित्रांनो यावेळेस समोरच्या दिशेनं बॅक टू बॅक दुसरा विकेट जाण्याची दाट शक्यता आहे आणि चुकी देखील घडणार नाहीये. आता भावेश देखील बाद झालेत. गेल्या गेल्या परतीचा प्रवास तो करावा लागलाय. मिस्टर भावेश बॅक टू द ग्राउंड. केतन मातेरा आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आणि काय जबरदस्त गोलंदाजी, इथे मजबूर केलं गेलं फटका खेळण्यासाठी आणि त्याच फटक्यावरती विकेटचं बदल झालं. अर्थातच ज्या पद्धतीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पेश केली जाते ना, रोहित सांबरे ज्याचं नाव आहे त्याच्या माध्यमातून सुपर अफलातून पद्धतीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पेशकश केली जाते. यावेळेस समोरच्या दिशेने खेळण्याचा मानस, एक धाव खेळण्याचा मानस. आता इथे जरी चेंडू हातात कलेक्ट झाला असताना तर धोका असता, परंतु तिसऱ्या बॉलवरती ती एक धाव आली आहे. ज्या पद्धतीची सुरुवात आपण पाहू शकतायत ना की अष्टविनायक स्पोर्ट पालवली संघाची प्रथमतः बॅटिंग करत असताना झाली. तिसऱ्या बॉलवरती एक सिंगल धाव आली आहे. त्याच पद्धतीची सुरुवात आपण पाहू शकतायत ना की आई गावदेवी पारोल डोंगरीपाडा संघाची झाली, कारण या उत्तरार्धाच्या काळामध्ये देखील तिसऱ्या बॉलवरती एक सिंगल धाव आली आहे. रोहित यावेळेस रोहितचा फटका पुन्हा एकदा फसलाय. तिकडे क्षेत्ररक्षक झालेत उपस्थित, कॉलिंग झाली व्यवस्थित आणि त्याच मुळे चुकी करणार नाहीये. चौथ्या बॉलवरती देखील आली आहे तिसरी विकेट. बॅटर आउट, बाद. चार चेंडूचा खेळ तो आतापर्यंत अद्यावत झाला आणि धावसंख्येचा आलेख आपण पाहू शकतो. फलकावरती 1 या अंकांवरती पोहोचला गेलाय. तब्बल 3 विकेट तंबूच्या आशेला जरूर गेलेत. आता इथनं जर पाहिलं गेलं तर अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि P1च्या षटकामध्ये काय जबरदस्त कामगिरी मैदानाच्या आतमध्ये पेश केली जाते. अफलातून देणार एक्स्ट्रा ऑर्डिनरी आपण पाहू शकतो. ज्या पद्धतीची गोलंदाजी पेश केली जाते, भन्नाट वेग, आता वेगाने बीट केले गेलेत, आता गतीवर स्वार झालेत आणि गतीवर स्वार होत असताना नियंत्रित गोलंदाजी कशा पद्धतीने करावी ना, त्याचं उत्तम उदाहरण मैदानाच्या आतमध्ये रोहित सांबरेच्या माध्यमातून दर्शवलं गेलंय. अफलातून गोलंदाजी. यावेळेस समोरच्या दिशेने खेळण्याचा मानस, इंटू द गॅप ना क्लासिक नजाकत ताकद आणि त्याचं समन्वय झालंय. बॉल रफू चक्कर झालाय, सीमारेषा पार. शेवटच्या बॉलवरती आलाय हा चौकार आणि या 4 धाब्याच्या मदतीने धावसंख्या एका षटकाच्या घरी जाऊन पोहोचली गेली आहे. ती फलकावरती 5 या आकड्यावरती एक षटक झालंय कंप्लीट आणि एका षटकाच्या अखेरीस 5ला 3. ज्या पद्धतीची सुरुवात आपण पाहू शकतो रोहित सांबरेच्या माध्यमातून झाली, जी जबाबदारी सोपवली होती ना, ती जबाबदारी योग्यतेने पार पाडली आहे. आता इथनं प्रवीण जाधव बॉलिंग मार्क वरती सज्ज झालेत आणि प्रवीण जाधवच्या माध्यमातून षटक क्रमांक 2चा खेळ, अर्थातच वैयक्तिक हे पहिलं षटक आहे जरूर, परंतु संघाचं हे दुसरं षटक आहे आणि दुसऱ्या षटकामध्ये प्रवीण जाधव आणलं गेलंय. इथनं जर पाहिलं गेलं तर प्रवीण जाधवच्या माध्यमातून 6 चेंडूंचा खेळ तो आपल्याला निश्चिततेने पाहायला मिळणार आहे, परंतु त्यावरती बॅटरचं आक्रमण ते कशा पद्धतीने पाहायला मिळणार आहे हे देखील पाहायचं आहे. केतन मातेरा आपण पाहू शकता स्टॅकिंग एंडकडे आहेत आणि दुसऱ्या बाजूने आपण पाहत आहेत अर्थातच आकाश मातेरा
दोन मातेरा बंधू मैदानाच्या आतमध्ये निश्चिततेने पाहायला मिळतात, परंतु इथनं धाबांचा वेग तो वाढवावा लागेल, कारण 18 चेंडूमध्ये 35 धाबाची गरज आहे. अर्थातच प्रतिषेधक तुम्हाला जर पाहिली ना तर 12ची सरासरी मेंटेन करावी लागेल आणि त्या इंटेन्शनने मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला खेळ देखील आकारावा लागणार आहे. 11.67 सरासरी ती मेंटेन करायची आणि त्या इंटेन्शनने मैदानाच्या आतमध्ये खेळ तो तुम्हाला आकारावायचा आहे. यावेळेस समोरच्या दिशेने फटका प्रॉपर सेट केला गेला आहे, बॉल तिकडे कॅरी केला, एक सिंगल धाव थ्रो आहे, चूक आहे आणि त्याचमुळे पाहू शकतात एकच धावेवर समाधान व्यक्त करावं लागते आणि एकेरीच्या मदतीने धावसंख्येत 1 ने वाढ होती आणि धावसंख्या 1 ने पुढे जाऊन पोहोचली गेली फलकावरती. अर्थातच आपण पाहतायत 6 या आकड्यावरती. प्रवीण जाधव ज्याने पहिला बॉल सुरेख पद्धतीने कंप्लीट केला गेला, वेगवान गोलंदाज आहेत, 8 ते 10 पावलांचा रण आणि त्यामध्ये गोलंदाजी करतायत. यावेळेस चांगला बॉल आहे, कुठल्या स्पॉटवरती चेंडूला पिच केलंय आणि त्यानंतर विकेट किपरच्या तास्तानामध्ये चेंडू निघून गेलाय सरळ डॉट स्वरूपाने. हा चेंडू देखील कंप्लीट झालाय. दुसऱ्या चेंडूचा खेळ तो अद्यापच झाला आणि 2 चेंडू अखेरी धावसंख्या 6 या आकड्यावरती पोहोचली गेली आहे. 3 विकेट ते तब्बूच्या आशाला पाठवले गेलेत. पहिल्या षटकामध्ये आपण पाहू शकतो रोहित सांबरे बॉलिंग मार्कवरती आले. यावेळेस सबमरीन डिलिव्हरी आपल्याला पाहावी मिळते. एक जर पाहिलं तर खालच्या पट्टीतला हा चेंडू होता आणि त्यावरती देखील यश आलं होतं, परंतु विकेट किपरच्या हातखंडामधून झाली आहे चूक आणि त्या चुकीचं भुगतान 1 धाब्याने झालंय. एक सिंगल धाव ती अधोरेखित झाली आणि सिंगल धाब्याच्या मदतीने धावसंख्या 1 ने वाढली गेली आहे आणि फलकावरती पोहोचली गेली 7 आकड्यावरती. आता 15 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 33 धाब्यांचं लक्ष आहे. प्रवीण जाधवच्या माध्यमातून अफलातून पद्धतीची कामगिरी ती मैदानाच्या आतमध्ये पेशकश केली जाते. यावेळेस समोरच्या दिशेनं सेल्फ फॉलो थ्रो मध्ये फटका एक्झिक्यूट केला, डायरेक्ट हिट केली जाते. प्रॅक्टिस आहे आणि प्रॅक्टिस पुरेपुरे हे मैदानाच्या आतमध्ये निश्चिततेने दर्शवत आहेत. अफलातून तिकडे जर बॅट लेट आली असती ना तर डेफिनेटली विकेट इथे प्राप्त झाली असती. डायरेक्ट हिट केली गेली आणि जस्ट आपण पाहू शकतो रवींद्र जडेजाची आठवण ती करून दिली गेली आहे. भारतीय क्रिकेटपटू आहेत आणि यासाठी ओळखले जातात. डायरेक्ट हिट नावचितच्या स्वरूपाने असे कित्येक खेळाडू आहेत, त्यांना देखील रवींद्र जडेजा या खेळाडूने बाद केलं गेलं आणि तेच इथे आपण पाहू शकतो दृश्य मैदानाच्या आतमध्ये निश्चिततेनं पाहायला मिळालं. 7 ही धावसंख्या सध्याच्या घडीला विकेटच्या पटलावरती ती जोडली गेली आहे. समोर जाऊन खेळण्याचा माणूस वेगवान गतीला बीट करत असताना आपण पाहू शकतो बॅटरला वेगानं स्वार झालेत आणि वेगानं स्वार होत असताना तुम्ही डान्सिंग डाऊन ट्रॅक खेळू शकत नाहीयेत आणि तो फटका इथे फसला गेलाय. केतन मातेरा आपण पाहू शकतो सातत्याने बीट होतात. 4 चेंडू त्यांच्या माध्यमातून खेळले गेले आणि त्यावरती फक्त 2 धाबा त्याने खर्च केल्यात. यावेळेस समोरच्या दिशेने फटका पॉवरफुल सजवला होता, परंतु तो फटका देखील फसला गेलाय. आता देखील चुकी करणार नाहीये मिस्टर केतन मातेरा, हा देखील बॅटर बाद होतोय. षटक क्रमांक 2 चा खेळ तो अद्यावत झालाय आणि 2 षटकाच्या अखेरीस धावसंख्या फलकावरती आपण पाहू शकतो 7-4. विजय भोईर आपण पाहू शकतो नव्याने गोलंदाज दाखल झालेत आणि त्यांच्या विपक्षामध्ये नवीन गोलंदाज विजय भोईर अर्थातच दाखल झालेत आणि बॅटिंग ट्रॅक वरती नवीन बॅटर श्रीजय भोईर. अर्थातच दोन्ही खेळाडूंच्या शेवटी जय आहे, परंतु कुठल्या संघाचा जय तो आपल्याला पाहायला मिळणार आहे. एका बाजूने विजय, दुसऱ्या बाजूने श्रीजय. नक्कीच दोन्ही संघ जर पाहिले गेले तर मातबर आहेत. दोन्ही संघाचा खेळ तो देखील अफलातून आहे, परंतु प्रथमतः बॅटिंग करत असताना एकूण 40 धावा फलकावरती जोडल्या. 40 धावेचा वान ते ठेवलं गेलंय आणि त्यानंतर गोलंदाजी करत असताना जर पाहिले गेले तर अफलातून गोलंदाजी अर्थातच रोहितच्या माध्यमातून झाली. त्यानंतर प्रवीणच्या माध्यमातून देखील चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये झाली गेली आहे.
आणि 2 षटकाच्या एकेरीस धावसंख्या फलकावरती 7 आकड्यावरती पोहोचली गेली आहे. पहिल्या षटकामध्ये 5 धाबा खर्च केल्या आणि तदनंतरच्या षटकामध्ये आपण पाहू शकता फक्त 2 धाबा त्या गोलंदाज प्रवीणने खर्च केल्या. अर्थातच गोलंदाजी खूप सुरेख पद्धतीची आहे, परंतु इथनं ऐकावधी पारोल संघाला धाबांचा वेग तो वाढवावा लागेल आणि त्या इंटेन्शनी माइंडसेटनी खेळावा लागेल. यावेळेस बॅट चेस लागली आहे काही डेफिनेटली पंचांचा फिंगर अप झालाय. अर्थातच बॅटर इथे देखील बाद झालाय. 5वा धक्का बसतोय. विकेटचं बदन मिस्टर आकाश मातेरा हा बॅटर देखील बाद झालाय. बाद. पहिल्या चेंडूवरती विकेटचं बदल झालं. विजय भुईर आपला आतून पद्धतीचा चेंडू पहिला टाकला गेला. यावेळेस अजून एक चांगला बॉल पंचाकडे लाऊडली अपील केली जाते. पंच सांगतायत की मला या चेंडूवरती आणि तुमच्या अपीलवरती इंटरेस्ट नाहीये आणि त्याचमुळे ती अपील तिकडे फेटाळून लावली गेली आहे. दुसऱ्या बॉलवरती सुरेख पद्धतीची कामगिरी केली, परंतु धावांचा वेग वाढत नाहीये. आता धावांवरती ग्रहण लागलंय की काय हेच दृश्य मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. कारण ज्या पद्धतीने गोलंदाजी 2 गोलंदाजाच्या माध्यमातून झाली आहे त्याच पावलावरती पाऊल ठेवलं गेलंय विजयच्या माध्यमातून. यावेळेस पंचांच्या हात ताबेत समांतरित अर्थातच धाव अवांतर फलकावरती जॉईंट झाली आणि अवांतर धावसंख्येने धावफलक वाढले गेले. 8 आकड्यावरती पोहोचले गेले. 9वी धावसंख्या अर्थातच फलकावरती पोहोचली गेली आहे. यावेळेस आउट साईडनी आपण पाहू शकतायत ना की लेग स्टंप होता आणि त्याच बॉलवरती आपण पाहू शकतात बॉलला फील्ड केलं तदनंतर चेंडू रिटर्न केला. एकंदरीत आपण पाहतायत एक सिंगल धाववरती कंप्लीट झाली आणि सिंगल धाबेच्या मदतीने धावसंख्या 10 अर्थात दुहेरी आकड्यावरती पोहोचली गेली आहे. 2 चेंडूचा खेळ तो अद्यावत झाला आणि 10 धावसंख्या सध्याच्या घडीला विकेटच्या पटलावरती पोहोचण्याचं काम ते केलं गेलंय. अजूनही षटकातील 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि त्यावरती तुम्हाला आघात करावे लागतील कारण तब्बली 10 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 30 धाबेची गरज आहे. प्रतिषटक जर पाहिलं तर 15चे सरासरी तुम्हाला मेंटेन करावे लागेल आणि जर पाहिलं ना तर 15 ते 16 धावा तुम्ही जर या षटकामध्ये घेतल्या ना तर शेवटच्या षटकामध्ये मॅच धावू शकते आणि त्या इंटेन्शनी तुम्हाला खेळ आकारावा देखील लागणार आहे. यावेळेस चांगला बॉल दरम्यान बॉलची जी पिचिंग आहे ना ती ॲक्युरेट आहे कारण तुम्ही कसंही केला परंतु आमच्याकडे असणारी जी प्रमुख अस्त्रे आहेत आमच्याकडे असणारी जी प्रमुख बॉल आहेत आमच्याकडे जे व्हेरिएशन आहे ना ते आम्ही मैदानाच्या आतमध्ये डेफिनेटली इथे यूज करणारच आहे. तुम्हाला जर धाबा बनवायची असतील तर तुम्ही प्रयत्न ते करा. आम्ही आमच्याकडे असणारी गोलंदाजी चांगल्या पद्धतीने टाकणार. यावेळेस अजून एक चांगला बॉल सुरेख बॉल तिकडे हाताळले जात आहेत. विजय भोईर त्याचं नाव आहे ज्याने आतापर्यंत आपण पाहू शकतायत ना की 4 चेंडूचा खेळ कंप्लीट केला आणि त्यामध्ये फक्त 3 धावा खर्च केल्यात आणि त्या 3 धाव्यांमध्ये 2 वाईट चेंडू आहेत. अर्थातच गोलंदाजी सुरेख झाली आहे. 10 धावसंख्या फलकावरती जोडली आहे. 8 चेंडूमध्ये 30 धाब्याची गरज आहे. अष्टविनायक स्पोर्ट पालिवली संघाने मॅच थोडीशी आपल्या बाजूनी जरूर खेचली आता इथे. यावेळेस इंटू द गॅपने फटका एक्झिक्यूट केला. वन बाउसने चेंडूला गॅदर केलं परंतु क्षेत्ररक्षकाला गुंगारा दिला होता परंतु बॉलने देखील पुनश्च एकदा गुंगारा दिलाय तिकडे बॅटरला आणि बॉल थांबलाय. ज्यावेळेस तुमच्याकडे नशिबाची साथ असते ना त्यावेळी चेंडू देखील सीमा परिक्षेत्राच्या बाहेर जात नाही मित्रांनो. चेंडू आतमध्ये थांबलाय आणि तिकडे एक सिंगल धाव ती कन्वर्ट झाली. 3 धावा त्या कंप्लीट झाल्यात आणि 3 धाब्याच्या मदतीने आपण पाहू शकतो धावसंख्या फलकावरती 13 आकड्यावरती पोहोचली गेली. ज्यावेळी वाटलं की चेंडू आडणार आहे त्यानंतर बॅटरला वाटलं की हा चेंडू सीमा परिक्षेत्राच्या बाहेर जाईल तदनंतर पुनश्च एकदा चेंडू आतमध्ये राहिला. अर्थातच मॅजिकल ग्राउंड आहे हे देखील आपण मागच्या 2 दिवसामध्ये दर्शवलं गेलं. यावेळेस बादशाह रिश मध्ये बॉल आलाय. आता बॉल आतमध्ये थांबणार नाहीये. बॉल निघून गेला सरळ सीमारेषा पार. इथे आलाय या मॅचचा हा कलाक न देणारा हा षटकार. 3 षटकाचा खेळ झालाय अद्यावत आणि धावसंख्या फलकावरती 13 आकड्यावरती जोडली गेली आहे. 19 आकड्यावरती जोडली गेली आहे. 19 ला 5.
आता 6 चेंडूमध्ये 21 धाब्याची गरज आहे. अर्थातच मॅच इथे बनली गेली आहे. 6 चेंडू 21 धाब्याची गरज, मॅच होऊ शकते आहे. आणि शेवटच्या 2 चेंडूवरती ज्या पद्धतीने ज्या इंटेन्शननी ते स्ट्रोक खेळले गेले ना, त्याच पद्धतीने जर बॅटिंग केली तर आपण पाहू शकतो या धावा बनतायत. मैदानाच्या आतमध्ये 3 षटकांच्या अखेरीस गेले पाणी आणि पाण्याबरोबर गेलाय एक कान मंत्र, आणि त्या कान मंत्राला कशा पद्धतीने कृतीत उतरवलं जाते हे देखील पाहूयात. घेऊया छोटासा ब्रेक, लगेच मैदानात आपण देखील परत येणार आहोत. तत्पूर्वी क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं आणि 2 बॅटर आपण देखील क्रीज वरती सज्ज व्हायचं आहे. चला, ज्या कोणाची बाईकची की हरवली असेल त्यांनी आमच्यापर्यंत ती की पोचली गेली आहे, आपण चेक करा आणि इथनं घेऊन जायची आहे. चला, मॅचला सुरुवात होती. षटक क्रमांक 4 साठी आपण पाहू शकतो हर्ष बसवत हा गोलंदाज झाला गेलाय. स्ट्रायकिंग एंड कडे आपण पाहू शकतात ना की श्रीजय आहे आणि दुसऱ्या बाजूने भावेश मातेरा आहे. आता श्रीजयच्या विपक्षामध्ये हर्ष गोलंदाजी मार्क पडणं सज्ज झाला आणि पहिला बॉल 6 मध्ये 21 दाबायची गरज आहे. पहिलाच बॉल आपटून टाकलेला चेंडूवरती फटका बसलाय जरूर. पहिल्याच बॉलवरती श्रीजयच्या विकेटचं झालंय पतन. धक्का क्रमांक 6, श्रीजय देखील झालाय बाद. बॅटर आउट, बाद. तर पाहू शकतात प्रगतीपथावरती सज्ज झाला आणि प्रदीपच्या माध्यमातून जर पाहिलं गेलं ना तर पहिल्याच बॉलवरती विकेटचं पतन झालंय. अर्थातच गोलंदाजी सुरेख पद्धतीची ती पाहायला मिळते आहे. 5 चेंडूमध्ये 21 दाबायची गरज अजूनही 2 ते 3 मोठे स्ट्रोक ते केले तर दाबा बनवू शकतात. यावेळेस साडबाबा आटण्या पुरत एकदा फटका तिकडे देखील बसला गेलाय, परंतु क्षेत्ररक्षक उपस्थित झाला गेले. 2 दाबेचा कॉल तो झाला या गोलंदाजाकडून कंप्लीट आणि 2 दाबाच्या मदतीने धावसंख्या दुहेरी निवडली गेली आहे आणि पोचली गेली तब्बल आपण पाहू शकतात ना की 21 आकड्यावरती. 2 चेंडूचा खेळ तो अद्यापच झालाय. कालच्या दिवसामध्ये आपण पाहू शकतात आईगावदेवी शिरवली आणि आईगावदेवी घाटीकर बीच संघाची मॅच कर्जोनच्या मैदानावरती झाले आणि त्यामध्ये जर पाहिलं तर 6 चेंडूंमध्ये 24 धावा अर्थातच चेस केला गेला. विजय भोईर त्याचं नाव होतं आणि त्या बॅटरने त्या धावा चेस केल्या. इथनं या धावा बनतील का या मॅच मध्ये ते देखील पाहायचं आहे. तिसरा बॉल, यावेळेस फटका प्रॉपरली सेट केला. आता बॉल निघून जाईल का सीमारेषा पार, परंतु तिकडे देखील झाली चूक. बॉल निघून गेला सरळ सीमारेषा पार. इथे आलाय मागचा षटकार 6. त्याच्या घडीला विकेटच्या पटलावरती जरूर पोहोचला गेला. आता इथनं 3 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 13 धाब्याची गरज आहे. बॉलिंग मार्क वरती हर्ष. यावेळेस पुन्हा एकदा फटका चांगला आहे. हा बॉल देखील निघून जाईल सरळ सीमारेषा पार. मी म्हटलं होतं कालच्या दिवसामध्ये जी कामगिरी झाली आहे त्या आजच्या दिवसामध्ये होणार का, हे चित्र या आपण पाहू शकता स्पर्धेमध्ये देखील पाहायला मिळतंय. बॅक टू बॅक 2 षटकार आलेत आणि धावसंख्या 6 तो वाढला गेलाय. आता मॅच इथे ही फिरली गेली आहे. 2 चेंडू 7 धाब्याची गरज आहे. अर्थातच आता इथे अष्टविनायक स्पोर्ट पालवली संघ अडचणीत सापडला गेलाय. 2 चेंडू
7 धावेची गरज. 7 धावेची गरज असताना इथून 2 चेंडूमध्ये त्या धाबा बनवल्या जातील का हे देखील पाहायचं, कारण 33 धाबा फलकावरती जोडल्या गेल्यात. आता इथनं एक षटकार आला ना तरी मॅच बनू शकते. आणि कालच्या दिवसामध्ये देखील पूर्णच एकदा सांगतोय की 2 चेंडूमध्ये 7 धाबा आल्या होत्या आणि तिथनं हर्ष बसवतनं आपण पाहू शकतात हा चेंडू जर योग्यतेने टाकला तर मॅच मध्ये येऊ शकतात. कारण कालच्या दिवसामध्ये एक चेंडू वाईट टाकला आणि त्यानंतर विजय भोईरच्या माध्यमातून तो षटकार खेचला गेला. या मॅचचं चित्र देखील त्याच पद्धतीने बनलं गेलंय. 2 चेंडू 7 धाब्याची गरज आहे. अर्थातच मॅच रंगतदार रोमांच मूड मध्ये पाहायला मिळते. यावेळेस एक धाव तिथे अर्जित केली जाते. दुसऱ्या धावेसाठी वेगाने येतील का, शेवटच्या बॉलवरती मॅच जाईल का हे देखील पाहायचंय. आणि 2 धावेचा कॉल झालाय कंप्लीट. आता एक चेंडू 5 धावेची गरज. गोल्डन षटकार इथे खेचावा लागेल किंवा एक चांगला चेंडू दुसऱ्या फेरी करता दाखल, कारण एक चेंडू 5 धावेची गरज. दुसऱ्या दिवशी पाहू शकतात विश्वर या बॅटरने एक चेंडू मध्ये 5 धावेची गरज असताना षटकार ठोकला गेलाय. अर्थातच या विकेट वरती, या पिच वरती आणि या स्पर्धेमध्ये हा कारनामा एक वेळा झालाय. आता इथनं तो कारनामा होईल का हे देखील पाहायचं. एक चेंडू 5 धावेची गरज. ज्या बॅटरने आतापर्यंत पाहू शकतात 4 चेंडू मध्ये 16 धाबा बनवल्यात, 2 षटकार त्या बॅटरच्या माध्यमातून खेचले गेले, तोच बॅटर प्रदीप आपण पाहू शकतात. फुल्लर लेनचा चेंडू मिस झालेत आणि तिकडे देखील चुकी झाली आहे. हा बॉल डेफिनेटली सीमा परिक्षेत्राच्या बाहेर गेला असता, परंतु बॅट अँड बॉल मध्ये करेक्शन प्रॉपरली सेट झालं नाही आणि त्याचमुळे इथे आता पराभवाचा सामना तो करावा लागलाय. परंतु इथे समोरच्या संघाला देखील घाम फोडलं गेलं आणि म्हटलं जाताना मित्रांनो की हरलो तरी चालेल पण जिंकणारा स्वतःहून म्हटला पाहिजे की ही मॅच आयुष्यातील सर्वात कठीण मॅच होती. मॅच मध्ये जरूर ऑन झालेत स्टॅमिना स्पोर्ट पालवली संघ, परंतु हार्ड अँड बॅड लक आई गावदेवी पारोल डोंगरीपाडा संघ, तुम्ही या मॅच मध्ये एक जबरदस्त रोमांचक मूड आणला गेला, त्याबद्दल तुमचे देखील कौतुक करतोय. रोहित सांबरे आपण पाहू शकतात या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय. अर्थात ज्याच्या माध्यमातून अफलातून पद्धतीची कामगिरी केली तोच रोहित ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच, ज्याने गोलंदाजी करत असताना 3 विकेट त्या प्राप्त केल्या आणि तब्बली 5 धावा त्यांनी खर्च केला आणि P1च्या षटकामध्ये अफलातून पद्धतीची गोलंदाजी केली, तोच रोहित ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच.